माझ्या मातंग भावा, माझ्या भीमानं तुले आरक्षण वाटण्यासाठी दिलं का रे? 59 जातीसाठी आरक्षण दिलं होतं, वर्गीकरण करण्यासाठी नाही रे. त्या आरक्षणाच्या भाकरीचे तुकडे करून राहिलास तू. म्हणजे काय साबित करून राहिला की आरक्षण तू आरक्षणच दिलं का तुम्हाला? अरे माझ्या बापानं दिलं रे. माझ्या बापानं नरकात जिंदगी जगली रे, स्वतःचा परिवार बघितला नाही. माता रमाईनं नरकात जिंदगी जगली, जिथे जी लेकरं जमिनीत गाडले. कोणासाठी? समाजासाठी, तुमच्यासाठी रे. हे फळ देऊन राहिले का तुम्ही? वर्गीकरणाच्या नावानं दंगे करून राहिले आणि तुमच्या समाजातील काही 6-7 जण असे आहे आरक्षणाचे पिले हे दंगली करून राहिले आणि महार आणि मागामध्ये भांडणं लावण्याचे कारस्थान करून राहिले. अरे माझं मत एकच आहे, दुसऱ्याच्या जातीला जैल्यापेक्षा, दुसऱ्याच्या तरक्कीला जैल्यापेक्षा स्वतः तरक्की करा. कोणी रोखलो कोणाला? कॉम्पिटिशन करा ना, ओव्हरटेक करा ना. कोणी रोखलं कोणा? आम्ही नाही रोखलं. आम्ही नाही म्हटलं तुम्हाला शाळेत नका जाऊ. का शाळेचे दरवाजे बंद करून ठेवले होते? का मास्तराला हाकलून दिले होते? शाळा पाडल्या होत्या रे? वर्गीकरणाच्या नावानं तुम्ही दंगल्या करून राहिले, झगडे करून राहिले. त्या बाबासाहेब आंबेडकरांची उपकार फेड अशा पद्धतीने देऊन राहिले तुम्ही. आणि बाबासाहेबाला शिवी देता, त्याच्या विचाराला शिवी देऊन राहिले. बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही म्हणते. काय म्हणजे बोलण्याचा अधिकार काय आहे तुमचा? ज्या बापानं तुम्हाला अधिकार बोलण्याचा दिला त्याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुकून राहिले. ज्या बापानं तुम्हाला चारलं ताटात, त्याच ताटात भोंग पाडू आले आणि हागून राहिले. तुम्ही तुमचे विचार, तुमचे आचार हे सांगून राहिले की तुम्ही जनावर बनले. बाबासाहेबांना तुम्हाला माणूस बनवलं होतं, पण तुमच्या आरक्षणानं तुम्हाला जनावर बनवलं असं दिसून राहिलं. अरे बाबासाहेबांची उपकार फेड अशा पद्धतीने देऊन राहिले, शिव्या देऊन. आरक्षणाची तोडातोड करून राहिले तुम्ही, जातीमध्ये दंगली घडून राहिले. अरे शांतता नसेल पाहिजे तुम्हाला तर त्या देवेंद्र फडणवीसला म्हणा ना अलग आरक्षण देणार म्हणून. तुमची प्रगती नाही झाली ना तर त्या देवेंद्र फडणवीसला म्हणा ना का आम्हाला अलग आरक्षण द्या बा. याच्यामध्ये कशाला घुसता तुम्ही? अरे 59 जाती गुणागोविंदाने राहत होते, त्या आरक्षणाला भडकून तुम्ही महारांच्या अंगावर तुम्ही धसून राहिले. अरे तो महार आताचा बौद्ध तुमच्या आई बहिणीला कोणी बोलू दे तो धावून जातो. तुम्हाला काही होऊ दे तो धावून जातो. आणि आता तुम्ही महारांच्याच उरावर बसले, महारालाच बोलून राहिले. अरे कशी रे तुमची शिकवण? तुम्ही अण्णाभाऊ साठेचे लेकरं स्वतःला म्हणता. मला नाही वाटत तुम्ही जनावर आहात. तुम्ही माणसं नाही. मला असं वाटू राहिलं रे. जय भीम, जय शिवराय.